आहोत आठवडे बाजारामध्ये तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात। त्यामध्ये निमगाव सावती पवार साहेब यांच्या सुनबाई कविता पवार जिल्हा परिषदसाठी अपक्ष म्हणून उभे आहात। तर निमगाव सावामध्ये पवार साहेबांनी विकास केलेला आहे का? आहे ना। निमगावमध्ये काय सगळ्या बाकीच्या पंचकृषी विकासच आहे पहिल्यापासून। मग आता निमगाव गावामधून कविता पवार यांना लीड भेटू शकतं का? हां। तर पंचायत समितीमध्ये राजू शेठ गाडगे, संभाजी शेठ चव्हाण हे पण उभे आहेत। पण हे नवीन नाहीत ना, हे मी काय कामं केलेली नाही, पण ते आपल्या गावातून पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत। आहेत, बरोबर आहे। पण आता त्यांची पहिली काही कामं केलेली आहेत तर जनसमुदायाने त्यांना दिलं असतं ना। आता यांनी कामं केलेत म्हणलं कुणी त्याची पोचपावती देणारच आहे ना। अच्छा, म्हणजे आपल्या निमगाव सावातून पांडुरंग पवार साहेब यांना म्हणजेच कविता पवार यांना लीड भेटू शकतं। लय कामं आहेत ना मस्त आपल्या इथं आहेत। तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात। आता टोटल आपल्या जेवढ्या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या निवडणुका आहेत त्या सगळ्या पैशावरती चाललेल्या आहेत, पैशाच्या खेळावर। गरिबाचं कुणी नाही राहिलेलं, सगळे पैशावरती, पैसा देईल तिकडंच मतदान होतं आहे, असा खेळ चालू आहे। पण बोरी खोडद गटामध्ये पांडुरंग पवार यांच्या सुनबाई कविता पवार हे अपक्ष म्हणून उभे आहेत। तर मग माऊली शेठ खंडागळे यांच्या धर्मपत्नी जयश्री खंडागळे हे शिवसेनेकडून उभे आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसहून कल्पनाताई काळे उभे आहेत। तर तुम्हाला काय वाटतं यापैकी आपला उमेदवार कोण असावा? माऊली खंडागळे येतील हे मी सांगू शकतो। हां, माऊली खंडागळे यांची कामं आहेत। हां, नाही कामं जर नसली, समाजकार्य त्यांचं भरपूर आहे, त्याच्यामुळे ते सीट लागू शकतं। सीट लागू शकतं। हां। ओके।